Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash for AMRS. Today we are going to study understanding economic development, class 10th, chapter number 3, money and credit. Part 2nd, money, modern forms of money. We have seen that money is something that can act as a medium of exchange in transaction. आत्ताच आपण मागच्या तासामध्ये असं पाहिलं होतं की पैसे जे आहेत ते देवाणघेवाण करण्यासाठीच्या सगळ्या व्यवहारामध्ये उपयोग होतो. बिफोर इन इंट्रोडक्शन ऑफ कॉईन अ व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट वॉज यूज्ड इज मनी. आणि म्हणून ज्यावेळेस पैसे व्यवहारामध्ये येण्यापूर्वीचा जो कालावधी होता त्याच्यामध्ये मग काय वापरायचे, वस्तूची देवाणघेवाण ही केली जात होती पैशाच्या ऐवजी. आणि फॉर एक्झाम्पल सिन्स द व्हेरी अर्ली एजेस इंडियन यूज ग्रेन अँड कॅटल ॲज मनी. आणि म्हणून खूप पूर्वी पैसे देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग केला जात नव्हता. मग त्याच्याऐवजी पैशाच्या ऐवजी काय यूज करायचे, धान्य किंवा मग गाय याची पैशाच्या स्वरूपात त्याचा यूज केला जायचा. ते देऊन दुसऱ्या वस्तू घेतल्या जायच्या होत्या. दुसऱ्या वस्तू ज्या पाहिजेत त्या घेतल्या जात होत्या. देअर आफ्टर केम द यूज ऑफ मेटॅलिक कॉईन, गोल्ड, सिल्वर, कॉपर कॉईन्स, अ फेज विच कंटिन्यूड वेल इन टू लास्ट सेंचुरी. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे कॉईन्स यूज होऊ लागला. त्याच्यामध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर असतील, हे कॉईन यूज केले जातात. याच्यामध्ये पहा, अर्ली पंच्ड मार्क कॉईन, हे जवळपास 2500 वर्षापूर्वीचा हा कॉईन आहे. त्याच्यानंतर गुप्त कॉईन आहे, तुघलकचा कॉईन आहे, गोल्ड मोहर ही पाहायला मिळते अकबराच्या काळामधली. तर हे सगळे पैसे आपल्याला पाहायला मिळतात. करन्सी, मॉडर्न फॉर्म ऑफ मनी इन्क्लूड करन्सी. करन्सी म्हणजे चलन म्हणूया आपण. आणि मग याच्यामध्ये काय येतात, पेपर नोट्स अँड कॉईन. आत्ता आपण काय यूज करतो, तर पेपरचे कागद ज्या नोट्स असतात त्या नोट्स आणि कॉईन. अनलाईक द थिंग्स दॅट वेअर यूज्ड ॲज मनी अर्लियर, मॉडर्न करन्सी इज नॉट मेड ऑफ प्रेशियस मेटल्स सच एज गोल्ड, सिल्वर अँड कॉपर. आणि म्हणून आधुनिक जे चलन आहे ते चलन हे सोने, चांदी किंवा तांब्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाही. अँड अनलाईक अ ग्रेन अँड कॅटल, आणि जे पूर्वी यूज करायचं पैशाच्या ऐवजी धान्य असेल किंवा गाय असेल, तर तेही आता आपल्याला पाहायला मिळत नाही. दे आर नायदर ऑफ एव्हरीडे यूज. द मॉडर्न करन्सी इज विदाऊट एनी यूज ऑफ इट्स ओन. आणि म्हणून आत्ताची जी काही चलन आहे ते आपण म्हणूया की आपल्याला नोटांच्या मध्ये किंवा कॉईनच्या स्वरूपात आपल्याला ते पाहायला मिळतं. देन वाय इज इट ॲक्सेप्टेड ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. मग पैसेच का आपण ते स्वीकारलेले आहेत, कॉईनच का स्वीकारले, पेपर नोटच का स्वीकारले, त्याला एक कारण आहे. इट इज ॲक्सेप्टेड ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज बिकॉज द करन्सी इज ऑथराइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ द कंट्री. कारण हे जे चलन आहे ते कोणी स्वीकारलेलं आहे, त्या देशाच्या शासनाने. इन इंडिया द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इश्यूज करन्सी नोट ऑन बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. आता भारतामध्ये ह्या नोटा तयार करण्याचं काम, चलन तयार करण्याचं काम कोण तयार करतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणाच्या वतीने, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारच्या वतीने. ॲज पर द इंडियन लॉ नो अदर इंडिव्हिज्युअल और ऑर्गनायझेशन इज अलाउड टू इश्यू करन्सी. आता भारतामध्ये कोणत्याही दुसऱ्या संघटनेला हा अधिकार दिलेला नाही आहे चलन तयार करण्याचा. करन्सी मोर द लॉ legalize the use of rupee as a medium of payment that cannot be refused in settling transaction in India. मग आता भारतीय कायद्यानुसार रुपी किंवा रुपये आपण म्हणतो हे कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये आता वापरलं जाणारं साधन आहे. आणि त्याला कोणीही कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये त्याला आपण कोणीही व्यक्ती ना करू शकत नाही भारतामध्ये तरी. नो इंडिव्हिज्युअल इन इंडिया कॅन लिगली रिफ्यूज अ पेमेंट मेड इन रुपी. हॅन्स द रुपी इज वाईडली ॲक्सेप्टेड ॲज मीडियम ऑफ एक्सचेंज. आणि कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना किंवा जे काही व्यवहार होतील ते रुपी या चलनाला नाकारू शकत नाहीत, जे व्यवहाराचं एक साधन आहे. डिपॉझिट विथ बँक, द अदर फॉर्म इन विच पीपल होल्ड मनी इज ॲज डिपॉझिट विथ बँक्स. आता आपण दुसरा एक पद्धत आहे ज्याला म्हणूया आपण बँकेत आपण पैसे ठेवतो. डिपॉझिट करणे म्हणजे काय, बँकेत जाऊन आपण ती पावती भरतो आणि आपले पैसे भरतो. ॲट द पॉईंट ऑफ टाईम पीपल नीड ओनली सम करन्सी फॉर देअर डे टू डे नीड्स. फॉर इन्स्टन्स
वर्कर हू रिसिव्स द सॅलरी ॲट द एंड ऑफ ईच मंथ हॅव एक्स्ट्रा कॅश ॲट द बिगिनिंग ऑफ द मंथ. आणि म्हणून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी जेवढे पैसे पाहिजे तेवढे आपण आपल्यासोबत ठेवतो. उदाहरणार्थ काही कामगार आहेत, तर कामगारांना पगार झाल्यानंतर खूप सारे पैसे त्यांच्याकडे येतात, किंवा कोणतेही एम्प्लॉई असेल, कामगार असेल, किंवा जो नोकरी करतो त्याच्याकडे पैसे येतात महिन्याच्या पूर्ण झाला की. पण तो सगळेच्या सगळे पैसे जवळ ठेवतो का? नाही, जेवढे आवश्यक आहेत तेवढेच. व्हॉट डू द पीपल डू विथ द एक्स्ट्रा कॅश? द डिपॉझिट इट विथ द बँक बाय ओपनिंग अ बँक अकाउंट इन देअर नेम. मग ते जी काही राहिलेली रक्कम आहे एक्स्ट्रा कॅश, ते बँकेमध्ये जाऊन त्यांच्या नावाने अकाउंट उघडतात बँकेमध्ये आणि जमा करतात. बँक ॲक्सेप्ट द डिपॉझिट अँड ऑल्सो पे अन अमाऊंट ॲज इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट. मग बँकेने ते पैसे जमा केल्यानंतर बँक जो ग्राहक आहे, ज्याने पैसे जमा केलेले आहेत, जो वर्कर आहे, जो एम्प्लॉई आहे, जो नोकरीला आहे, यांनी जमा केलेल्या पैशाला तो काय करतो? त्याला व्याज देतो. इंटरेस्ट इथे व्याज या अर्थाने घेतलेला आहे. इन दिस वे people's money is safe with the banks and it earns an amount as interest. आणि म्हणून लोकांचे जे काही पैसे आहेत ते बँकेमध्ये सुरक्षित राहतात, आणि त्या बँकेने जे काही पैसे त्यांच्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यांचे पैसे, लोकांचे पैसे जे बँकेने ठेवलेले आहेत त्याबद्दल ते लोकांना काय देतात? व्याज देतात. पीपल ऑल्सो हॅव द प्रोव्हिजन टू विथड्रॉ द मनी ॲज अँड वेन दे रिक्वायर. आता ज्यावेळेस लोकांना गरज आहे त्यावेळेस ते पैसे काढून घेतात, आणि ज्यावेळेस त्यांना गरज नाही त्यावेळेस ते मग बँकेमध्येच ठेवतात. बरोबर आहे. सिन्स द डिपॉझिट इन द बँक अकाउंट कॅन विथड्रॉन ऑन डिमांड, दिस डिपॉझिट्स आर कॉल्ड डिमांड डिपॉझिट्स. आता मला ज्यावेळेस गरज पाहिजे, पैशाची मला गरज आहे, बरोबर आहे, मला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, दिवाळीला कपडे घ्यायचे आहेत, त्यावेळेस मी बँकेत जाईल, माझे पैसे काढून घेईल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे पैसे बँकेत असेल, तो जर काढायला गेला तर त्या पैशांना काय म्हणतात? डिमांड डिपॉझिट. स्वतःचे पैसे आहेत आणि त्याने ते डिपॉझिट बँकेमध्ये केले आहेत, म्हणून त्याला डिमांड डिपॉझिट असं म्हणतात. सो डिमांड डिपॉझिट ऑफर अनदर इंटरेस्टिंग फॅसिलिटी. इट इज दिस फॅसिलिटी विच लेंड्स इट द एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी दॅट ऑफ मीडियम ऑफ एक्सचेंज. आणि म्हणून डिमांड डिपॉझिट म्हणजे काय? लोकांचेच पैसे आहेत आणि त्याच्याबद्दल ती आपल्याला एक सुविधा देते. आणि काय सुविधा आहे? की आपण म्हणूया पैशाचं तर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ते पैसे आपल्याला देवाणघेवाण करण्यासाठी वापरता येतात. यू वूड हॅव हर्ड ऑफ अ पेमेंट मेड बाय चेक इन्स्टेड ऑफ कॅश. फॉर पेमेंट थ्रू चेक द पेयर हू हॅज ॲन अकाउंट विथ द बँक मेक्स आउट अ चेक फॉर स्पेसिफिक अमाऊंट. आणि म्हणून आता ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना बँक चेकबुक देतं, आणि मग लोक एवढी सारी मोठी कॅश, खूप सारे पैसे, मला समजा 1,00,000 रुपये कोणाला तरी द्यायचे आहेत किंवा 25,000 द्यायचे आहेत, तर एवढी कॅश मी सोबत ठेवण्याऐवजी मी जर एका चेक लिहून दिला तर तो चेक माझ्या अकाउंटमधून माझे पैसे, मी ज्याला चेक दिलेला आहे तो माझे पैसे त्याच्या अकाउंटला बरोबर जमा होतात. सो अ चेक इज अ पेपर इन्स्ट्रक्टिंग द बँक टू पे स्पेसिफिक अमाऊंट फॉर द पर्सन्स अकाउंट टू द पर्सन इन हुज नेम द चेक हॅज बीन इश्यूड. मग चेक हा काय आहे? हा एक पेपर आहे ज्याच्यावर इन्स्ट्रक्टिंग केलेलं असतं बँकने सूचना दिलेली असते की ह्या व्यक्तीचे, ज्या व्यक्तीने तो चेक लिहून दिलेला आहे त्याने तो पे केलेला आहे, आणि त्या व्यक्तीला त्या माझ्या अकाउंटमधून पैसे हे देण्यात यावे ज्याच्या नावे तो चेक आहे तो. आणि म्हणून आपल्याला लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हाऊ टू चेक पेमेंट आर मेड अँड रिअलाइज्ड विथ ॲन एक्झाम्पल. आता चेक पेमेंट पहा. अ शू मॅन्युफॅक्चर मिस्टर सलीम हॅज टू मेक अ पेमेंट टू द लेदर सप्लायर अँड राईट्स अ चेक. आता सलीम हे व्यक्ती आहेत, त्यांना जो लेदर पुरवतोय, लेदर म्हणजे चामडं म्हणूया आपण, जो चामडं देणारा माणूस आहे, सप्लायर आहे, तर चामडं ज्याच्याकडून आपण घेतो आणि नंतर बूट तयार करतो, बरोबर आहे, तर तो लेदर सप्लायरला त्याला चेक द्यायचा आहे म्हणून तो चेक लिहितो. अ चेक फॉर स्पेसिफिक अमाऊंट, त्याच्यावर काही अमाऊंट लिहितो. दिस मीन्स दॅट शू मॅन्युफॅक्चर इन्स्ट्रक्ट हिज बँक टू पे द अमाऊंट टू द लेदर सप्लायर. म्हणून जो कोणी शूचा निर्माता आहे, कारखानदार म्हणूया, मॅन्युफॅक्चरर आहे, जो तयार करणार आहे शूज, बुटं, तो सूचना देतो बँकेला की माझ्या अकाउंटमधून ज्या लेदर सप्लायरला मी चेक लिहून दिलेला आहे त्याच्या अकाउंटवर जे पैसे मी सांगितलेले आहेत ते जमा करूया, अशा सूचना तो बँकेला देतो. द लेदर सप्लायर टेक दिस चेक अँड डिपॉझिट इट इन हिज
own account in the bank. The money is transferred from one bank account to other bank account in a couple of days. The transaction is complete without any payment of cash. आणि मग तो ज्याने चेक घेतला तो बँकेमध्ये जातो, स्वतःच्या अकाउंटमध्ये तो एक पावती भरून स्वतःच्या अकाउंटवर ते पैसे जमा करण्यास बँकेला सांगतो. मग ते पावती पाहून बँकेवाले काय करतात की सलीमच्या अकाउंटमधले पैसे कोणाच्या अकाउंटमध्ये टाकतात, जो लेदर सप्लायर आहे त्याच्या अकाउंटमध्ये टाकतात. इथे पहा AC मीन्स अकाउंट पे, ज्याचं अकाउंट असेल त्यालाच पे करावे. इथं पे प्रेकुमार आहे, वरती डेट आहे, 57,000 पे केलेले आहेत. इथे भारतीय स्टेट बँक इथे ब्रँचचा कोड आहे. इथे चेक नंबर सुरुवातीला जो 2 रेषेच्या आतमध्ये असतो तो चेकचा नंबर असतो आणि खाली जो आहे तो कोडिंग जे बँकेने यूज केलेले आहे. Thus we see that the demand deposit share a essential feature of money. आणि म्हणून आपण म्हणूया, आपण जे बँकेत पैसे टाकलेले आहेत त्याला डिमांड डिपॉझिट म्हणतात आणि ते अतिशय आपण म्हणूया गरजेचं वैशिष्ट्य आहे आपण म्हणूया पैशाचं. द मनी, द फॅसिलिटी ऑफ चेक अगेन्स्ट डिमांड डिपॉझिट मेक्स इट पॉसिबल डायरेक्टली सेटल पेमेंट विदाउट द यूज ऑफ कॅश. आणि आपण खूप सारी रक्कम हातात घेण्यापेक्षा चेकच्या साहाय्याने पण आपण व्यवहार हा करू शकतो. आपल्या खात्यातले पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. सिन्स डिमांड deposit are accepted widely as a means of payment along with the currency, they constitute money in the modern economy. आणि म्हणूया आपण जे बँकेत पैसे जमा केलेले आहेत एखाद्या व्यक्तीने किंवा बहुतेक साऱ्या व्यक्तीने, ते त्याला डिमांड डिपॉझिट असे म्हणतात. आणि हे खूप ज्याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. त्याचबरोबर आपण पैशाचा, चलनाचा वापर करू शकतो. जे पैसे आपल्याकडे आहेत आपल्या आत्ताच्या आधुनिक या अर्थकारणामध्ये आपण आपल्या बँकेतल्या पैशाचा व्यवहारासाठी वापर करू शकतो. यू मस्ट रिमेंबर द रोल दॅट बँक प्ले हिअर, बट फॉर द बँक देअर वुड बी नो डिमांड डिपॉझिट अँड नो पेमेंट बाय चेक अगेन्स्ट दिस डिपॉझिट. द मॉडर्न फॉर्म ऑफ मनी, करन्सी अँड डिपॉझिट आर क्लोजली लिंक्ड द वर्किंग ऑफ मॉडर्न बँकिंग सिस्टीम. आता आपल्याला इथे बँकेचा काय रोल आहे डिमांड डिपॉझिटच्या बाबतीत किंवा लोकांचे जे पैसे आहेत बँकेमध्ये त्याच्या बाबतीत, आणि ज्याला आपण म्हणूया की आधुनिक या बँकेच्या पद्धतीमध्ये किंवा आधुनिक अर्थकारणामध्ये आपल्याला आपले जे काही पैसे आहेत त्याला डिमांड डिपॉझिट म्हणतो. ते देवाणघेवाणसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका हे बजावत असतात. आपल्याला ज्यावेळेस DBT पाहिजे असेल आणि ज्यांचे अकाउंट SBIमध्ये आहेत त्यांचे आपण NEFT करतो, म्हणजे डायरेक्ट शाळेच्या अकाउंटमधून पैसे विद्यार्थ्याच्या अकाउंटवर दिले जातात. परंतु काही विद्यार्थ्यांचे आपण पाहिलेत की बँक अकाउंट हे SBIमध्ये नाहीत. उदाहरणार्थ काहींचे बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, काहींचे सेंट्रल बँकेमध्ये आहेत, काहींचे बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. मग अशा वेळेस काय करतात की प्राचार्य जे आहेत त्या विद्यार्थ्याच्या नावाने चेक लिहून देतात. मग विद्यार्थी त्या बँक ऑफ इंडियाच्या, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक खात्यामध्ये जातात आणि पैसे जमा करून स्वतःच्या एक पावती भरून देतात आणि मग ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. म्हणजे शाळेच्या अकाउंटमधले पैसे विद्यार्थ्याच्या अकाउंटवर DBT जे आहे आपण ट्रान्सफर ही होते. तर हेच आपण आत्ता वरील उदाहरणामध्ये पाहिलं आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.